नमस्ते. आज आहे 15 जून 2026 आणि आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज आपली सर्व चिमुकली पाखरं शाळेमध्ये येणार आहेत व त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जसा प्रवेशोत्सव साजरा होतोय त्याचीच तयारी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा इथे सध्या चालू आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने इथे सुंदर असं रांगोळी रेखाटण्याचं काम चाललेलं आहे. सरस्वती पूजनाची सर्व तयारी इथे झालेली आहे. माननीय श्रीमंत सर यांनी सुंदर असं फलक लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रथम संस्थेच्या आमच्या सहकारी शिक्षिका इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याची इथे सुंदर अशी जोरदार त्यांनी तयारी चालवलेली आहे. आज पहिल्यांदा शाळेमध्ये येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी गणवेश, पाठ्यपुस्तक तसेच आयडेंटिटी कार्डचं वाटप होणार आहे. अभिजित तांबे साहेब, त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीणजी दंडवते, उपाध्यक्ष दिलीपरावजी चातुर, आमचे मार्गदर्शक आणि माझे केंद्र प्रमुख, खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचा फार मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि आपल्या गावाच्या प्राथमिक शाळेसाठी खास मराठी शाळा टिकाव्यात आणि त्या अधिक चांगल्या गुणवत्तापूर्ण चालाव्यात या दृष्टिकोनातून जे नेहमी प्रयत्न करतायत त्या आदरणीय शंकररावजी लोखंडे सर, माझे केंद्र प्रमुख, त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी दिनेशजी बळदे, सामाजिक कार्यकर्ते राहुलजी गोसावी, अमोल बांगर, अविनाशजी बांगर, माजी तंटमुक्तीचे अध्यक्ष आदरणीय अशोकजी बांगर साहेब, आदरणीय सत्यवानजी नाणेकर, अतुलजी नाणेकर, आमचे उपाध्यक्ष दिलीपराव चातुर, मनीषजी बांगर, कविताताई, या सगळ्यांचं मी प्रशालेच्या वतीनं परत एकदा मनापासून स्वागत करतो. त्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती सुरुवात आपण परमेश्वराच्या पूजनाने करत असतो आणि खास करून ही शाळा आहे तर सरस्वती ही विद्यादेवता आहे. या निमित्ताने सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने आणि तिच्या स्तवनाने करायची. या अध्यक्ष या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं महत्व विशेष करतायत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वेताळ सर. मी त्यांना विनंती करेन आलेल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं प्रास्ताविक सादर करू. धन्यवाद पवार सर. शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षातला हा आजचा पहिला दिवस. संपूर्ण राज्यभर आजचा शुभारंभ दिन शाळा प्रवेशोत्सव हा सर्वत्र आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्याकडं आज दुग्ध शर्करा आयोग म्हणजे पंचायत समिती सदस्य माननीय सागर भाऊ देवकर साहेब हे आपल्या शाळेला या शुभदिनी भेट देणार होते, परंतु ते आज पहिल्यांदा या रांजणगाव शाळेत गेल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. माननीय मुख्याध्यापक सरांच्या प्रास्ताविकानंतर आजच्या या प्रवेशोत्सवासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. आणि आपली ही शाळा सुजलाम सुफलाम कशी होईल हे आपले सर्वांनी पाहिजे. आजच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय तांबे, माजी उपसरपंच गणेगाव खालसा, तसेच गावगाव समितीचे अध्यक्ष प्रवीणजी दंडवते, केंद्र प्रमुख, नंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील
आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, माझे केंद्रप्रमुख आणि ज्यांनी खास करून आता त्यांची नातवंड सुद्धा आपल्या शाळेमध्ये नाहीत, परंतु ही आपली गावची शाळा आहे ती अधिक टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत ते लोखंडे सर. मी त्यांना विनंती करेन की आम्हा सगळ्यांना आपण मार्गदर्शन करावं. शाळेचा पहिला दिवस आणि या निमित्तानं प्रवेश उत्सव साजरा करत असताना आपण सगळे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आला आहात. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून शाळा कमिटीच्या वतीनं माजी उपसरपंच अभिजितजी सुरेशराव तांबे यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण नव्याने जी विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत, पहिली इयत्तेचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करतो आहोत. आणि त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला व यामध्ये सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. इयत्ता पहिलीच्या नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व सामाजिक विकास कुठपर्यंत झाला आहे याची चाचपणी या सदस्यांनी याद्वारे केली. आजच्या या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचं स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या माननीय स्वातीताई पाचुनकर तसेच पंचायत समिती सदस्य सागर भाऊ दरेकर आवर्जून उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक तसेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. याच वेळी सर्व विद्यार्थ्यांना नव्याने आयडेंटिटी कार्ड सुद्धा देण्यात आले. आपल्या गणेगावमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या लहान लहान बालगोपाळांचं आगमन झालं आणि त्या माध्यमातून एक जुने दिवस आठवणीतले परत जागे झाले. आणि म्हणूनच म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आणि त्या उक्तीप्रमाणे सांगावंसं वाटतं की जे आता इथं बसलेले सर्वच मान्यवर आहेत, हे सर्वजण पहिले फटके खाऊन शाळेत गेलेले आहेत आणि तुम्ही सगळेजण इथं आनंदात येत आहात आणि तुमचं एवढ्या चांगल्या प्रकारे स्वागत होतं आहे. त्याबद्दल सर्व शिक्षक वृंद असतील आणि सर्वच जे जे या ठिकाणी शालेय समिती असेल किंवा सर्वजण नियोजन करत आहात, तर आपल्या माध्यमातून एक चांगलं नियोजन आपल्या शाळेसाठी होतं आहे. आपली शाळा नसून ही आपल्याला घडवणारी आई आहे. कारण इथं जो विद्यार्थी घडतो की आज आपण पाहतोय बघा, जे इंग्लिश मिडियमचं सगळं जाळं पसरलंय आणि त्या जाळ्यातनं बाहेर पडलेले आपण सर्वजण आहोत. कारण काय की जरी वाटत असलं की इंग्लिश मिडियम खूप भारी आहे, पण खरे संस्कार जे भेटतात ते जिल्हा परिषद शाळेत भेटतात. म्हणूनच इथनं क्लास 1 क्लास 2 अधिकारी किंवा बडे चांगले अधिकारी या ठिकाणी तयार होतात. तर अशा माध्यमातून मुलांची सर्वांगीण विकास जर कुठं होत असेल तर तो 100% जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असतो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आनंद उत्साहात सगळीकडे प्रवेश उत्सव चालू आहे आणि खरंच आगळीवेगळी संकल्पना आज संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आनंदात साजरी होती. आणि त्यात आपल्या गणेगाव खालसाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ही संकल्पना अगदी या चिमुकल्यांचं
आज पहिलं पाऊल शाळेकडे पडतंय आणि अगदी प्रदीर्घ उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आणि आपल्या सगळ्या शिक्षकांच्या SRI जनगणनेच्या अगदी कष्टदायी प्रवासानंतर आपण आज ज्ञानदानाचं हे मंदिर आज खुलं मुलांसाठी करतोय. या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी खूप कौतुक करते. पहिल्या दिवशी आपण शाळेत आलात, आपण शाळेमध्ये ज्या कार्यासाठी येतोय ज्ञानदानासाठी, आपले सगळे शिक्षक आपल्याला जे जे ज्ञानार्जन करतील तो आपण अध्ययन करून आपला सगळा शैक्षणिक आणि जो काही सर्वांगीण विकास करण्याचा जो आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे सर, आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा शुभेच्छा देते. त्यामुळे तुमच्या सगळ्या शिक्षक वृंदांचं खरं तर स्नेह आणि ऋणानुबंध जपणं हे आमचं पदाधिकाऱ्यांचं काम आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करत असताना खरं तर एक भाग शिक्षणाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे शिक्षक वृंद तन मन धनाने अगदी उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही कुठे राष्ट्रीय कर्तव्यात घालवली, असे तुम्ही सगळे माझे शिक्षक बांधव. तुमची कर्तव्य ही राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही सगळेजण आद्य कर्तव्य बाळगता आणि तुमचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य मी समजते. सर्वात शेवटी सर्वांच्या वतीने माजी केंद्रप्रमुख माननीय लोखंडे सर यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले व या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वात शेवटी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला होता. तुम्हाला आमच्या शाळेतील हा पहिला दिवस प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.